गोकुळ साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचं सुमारे 130 कोटी रुपयांचं ऊस बिल थकवल्याच्या निषेधार्थ सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे। जोपर्यंत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। यावेळी शेतकऱ्यांनी विविध घोषणा दिल्या। आंदोलनस्थळीच शेतकऱ्यांनी चूल पेटवून डाळ भात शिजवत आंदोलन सुरू ठेवलं। जोपर्यंत थकीत रक्कम मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच राहणार अशी भूमिका आंदोलनकर्ते अमोल पाटील यांनी मांडली। 7 महिन्यापासून आश्वासन ऐकतो। 1 तारखेला दिली की 15 तारीख, 15 तारखेला दिली की 30 तारीख, 30 तारखेला दिली की पुन्हा 1 तारीख आणि 1 तारीख आली की पुन्हा 15 तारीख। म्हणजे प्रत्येक 15 तारखेच्या टप्प्यानं हे या लोकांनी आश्वासन दिलेलं आहे। आम्ही आता कुठल्याही आश्वासनाला बळी पडणार नाही। एकूण किती शेतकऱ्यांची किती जवळपास या ठिकाणी 130 कोटीचा आकडा आहे आणि मागचं 2024चं पण थकीत बिल आहे ते सुद्धा शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। जवळपास 34 गावचे शेतकरी इथं सध्या उपस्थित आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि प्रत्येक गावातून 35, 40, 60, 65, 70 काही ठिकाणचे 2 आहेत, काही ठिकाणचे 5 आहेत अशी शेतकऱ्यांची संख्या आहे आणि पूर्ण ताकदीने शेतकरी मैदानात उतरलेला आहे। बिल घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही। आमची विनंती आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की सध्या आता मृग हंगाम तोंडावरती आलेला आहे, पेरणी कोळंबते, कारण पेराचं म्हटलं तर सोयाबीन, उडीद, काय असेल ते बियाणं आपल्याला विकत घ्यायला लागतं, तो घ्यायला आमच्याकडे पैसा नाही। अक्षरशः लबाड बोलत नाही, आपण खाऊन मरावं म्हटलं तर पैसा, म्हणजे अशी बेकार परिस्थिती सध्या शेतकऱ्याची आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं कारखान्यावर जप्तीचे आदेश काढल्याची माहिती समोर आली आहे। आंदोलनात अरविंद घोडके, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे यांच्यासह सुमारे 30 गावांमधील शेतकरी सहभागी झाले होते।